नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी गणेश चतुर्थीला करा हे उपाय. जाणून घ्या राशीनुसार काय करावं आणि काय करू नये. हिंदू धर्मशास्त्रानुसार गणरायाला आपण प्रथम पूजनीय मानतो. कोणतेही शुभ कार्य करण्याआधी गणपतीला आपण वंदन करतो. तसेच गणरायाचा आशीर्वाद घेऊन शुभ कार्य पार पडतो. गणेश चतुर्थीला एक दिवस बाकी आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी घरोघरी सार्वजनिक ठिकाणी लाडका बाप्पा विराजमान होणार आहे. यावर्षी तुम्ही गणेश चतुर्थीला तुमच्या राशीनुसार काही उपाय करू शकता. याचा तुम्हाला फायदा होईल. तर जाणून घेऊयात तुमच्या राशीनुसार उपाय. नंबर 1, मेष राशी. मेष राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या वक्रतुंड स्वरूपाची पूजा करणं फायदेशीर ठरेल. तसेच गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवावा. नंबर 2, वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांनी गणेशाच्या शक्तिविनायक स्वरूपाची पूजा करावी. यासोबतच गणपतीला तूप आणि साखरेचा नैवेद्य दाखवणं फायदेशीर ठरेल. नंबर 3, मिथुन राशी. या राशीचे लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी लक्ष्मी गणेशाची पूजा करावी. गणपतीला मुगाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच गरजूंना दान करावा. नंबर 4, कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांनी वक्रतुंड स्वरूपातील गणेशाची पूजा करावी. गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. शुभ परिणाम मिळतील. नंबर 6, सिंह राशी. या राशीच्या लोकांनी लक्ष्मी गणेशाच्या स्वरूपातील गणेशाची पूजा करावी. चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला मनुकांचा नैवेद्य अर्पण करावा. तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण होतील. कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या लक्ष्मी गणेश स्वरूपाची पूजा करावी आणि लाडक्या गणेशाला सुक्या मेव्याचा नैवेद्य दाखवावा. तूळ रास. तूळ राशीच्या व्यक्तींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गणपतीला 5 नारळ अर्पण करावेत. वृश्चिक रास. या राशीने गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान श्वेतर्क गणेश, पांढऱ्या रंगातील गणेशाची मूर्ती स्वरूपाची पूजा करावी. बाप्पाला लाल जास्वंदाची फुले अर्पण करणं तुमच्यासाठी शुभ राहील. धनु रास. या राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी ओम गम गणपते नमा मंत्राचा जप करावा आणि लाडक्या बाप्पाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शक्ती विनायकाची पूजा करावी. लाडक्या गणेशाला वेलची आणि लवंगा अर्पण कराव्यात. बाप्पाची कृपा राहील. कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांनी गणेशाच्या शक्तिविनायक स्वरूपाची पूजा करावी. गणेश चतुर्थी दिवशी अन्नदान करणंही तुमच्यासाठी फायदेशीर राहील. मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींनी हरित गणेशाची पूजा करावी. पूजेच्या वेळी गणेशाला मध आणि केशर अर्पण करा. यामुळे तुम्हाला लाभ मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.